नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मला कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर नाही तर अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेची मागणी। नाशिकची जागा घ्या पण तिथे भुजबळांनाच उमेदवारी द्या, भाजपच्या दादांना सूचना, भुजबळांचा दावा। प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, पण हे सगळे जे आहेत या चिन्हावर त्या चिन्हावर असं काहीही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही, मागणी केली नाही, अट टाकलेली नाही, काहीच नाही। माहितीमध्ये जागावाटपाचं सगळं नीट मार्गी लागणार। उद्या मुंबईमध्ये शिंदे फडणवीसांसोबत जागावाटपावर चर्चा करणार अजित पवारांची माहिती। किंवा कोकण ह्याच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला 5वा टप्पा हा शेवटचा आहे। उद्या पण मी मुंबईमध्ये आहे, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू। माहितीकडून नाशिकच्या जागेसाठी अचानक विजय करंजकरांचं नाव पुढे। विजय करंजकर सध्या ठाकरे गटात, तिकीट न मिळाल्याने नाराज। सांगली आणि मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतोय, म्हणून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी ठाकरे गट हवा। सांगलीच्या जागेवर ठाम राहण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो। मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी केली, विरोधकांशिवाय निवडणुका घेऊन मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचंय, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात। मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचंय, मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचंय, विरोधक नकोत। भिवंडीचे मवियाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रेंनी राऊतांची भेट घेतली। बाळ्यामामा म्हात्रेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी। आताची निवडणूक विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम, बूथचं नियोजन करा। जयंत पाटलांच्या इस्लामपूरमधील सभेमध्ये कार्यकर्त्यांना सूचना। ही विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे, त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा। मालेगावमध्ये काँग्रेसकडून शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध। बच्छाव यांना धुळे लोकसभेची उमेदवारी। मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची आज बैठक, स्थानिक उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद सभा। विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी। आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन।